नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती म्हणजे जे काही आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्र शासनाच्या 2.0 या अंतर्गत वाटप करण्यात जात होते आणि त्याच्याचमध्ये काल दिनांक 9 जुलै 2026 रोजी ते जे काही निकष होते आपले सरकार सेवा केंद्र वाटप करण्याचे, त्या निकषामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आता जर तुम्हाला एखादं नवीन केंद्र दिलं जात असेल, तर त्या ठिकाणी नेमकं कोणते निकष लावले जाणार आहेत, कोणती पात्रता लागणार आहे, तुम्हाला काय-काय पात्र करावे लागणार आहे किंवा तुमची जी काही तिथलं केंद्राची सुविधा असेल, त्या कशा पद्धतीनं असाव्या लागणार आहेत. सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण आपले सरकार सेवा केंद्र याच्यामध्ये बदललेले निकष काय आहेत, सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट असंच तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. पाहू शकता हा जी आर की दिनांक 9 जुलै 2026 रोजी जी आर काढण्यात आलेला आहे. काय आहे तर आपले सरकार सेवा केंद्राबाबत जे काही सूचना होत्या त्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबत, म्हणजे CSE 2.0 अंतर्गत जे काही आपले सरकार सेवा केंद्र दिले जात होते त्याच्यामध्ये आता सुधारणा करण्यात येणार आहेत. नेमक्या त्या सुधारणा काय आहेत, शासन शुद्धीपत्र काय देण्यात आहे, पूर्वी कशा पद्धतीनं केली जात होती, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे काही कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा व्यवस्थापक जे काही होते, प्रकल्प व्यवस्थापक, त्यांची संयुक्तरित्या अर्जाची छाननी करत होते आणि त्यानंतर जे काही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समिती समोर हे प्रस्ताव सादर करत होते आणि त्याच्यामधून ती एकदम कमी किमान जी काही शैक्षणिक पात्रता असेल त्या बेसवरती त्यांची निवड वगैरे केली जात होती. इतकंच की फक्त त्या एकाच जागेसाठी जर 2 कुणाचे अर्ज आले असतील, म्हणजे भौगोलिक क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज जर प्राप्त झाले, तर त्याच्यासाठी गुणांकन पद्धत ही राबवली जात होती. कशी होती त्याच्यामध्ये? एक तर त्याच्यामध्ये गुणांकनाची आणि मुलाखतीची त्याच्यामध्ये 100 गुणासाठी देण्यात आलेली होती. 100 गुणावर काय होतं की पदवीधर असेल तर 30 गुण, पदव्युत्तर असेल तर 25 गुण, CSE असेल तर 25 गुण आणि मुलाखतीसाठी 20 गुण. 20 गुण कसे निवडलेले होते? 6 गुण त्याच्यामध्ये तांत्रिक ज्ञान असेल तर आणि लोकसेवा हक्काचं ज्ञान असेल तर 4 गुण आणि सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्याच्यासाठी अनुभव असल्यास 10 गुण. अशा पद्धतीने हे 100 गुणाचं पहिलं गुणांकन करण्यात येत होतं आणि त्या बेसवरती देण्यात येत होतं. परंतु आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. काय बदल करण्यात आलेले आहे? त्यामध्ये आता याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे असं दिले. म्हणजेच काय होतं, जे काही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे संयुक्तरित्या आता अर्ज पाहणार आहेत. इथं जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जे काय होते ते आता त्यांना कट करण्यात आलेलं आहे. आता फक्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी हे संयुक्तरित्या अर्ज छाननी करतील. त्यानंतर मग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अध्यक्षतेखालील जे काही जिल्हा सेतू समितीसमोर हे प्रस्ताव सादर करणार आहे, ते आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबत आणि त्याच्यामध्ये पूर्वी जसं काही फक्त केवळ किमान पात्रतेच्या आधारे न करता आता त्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता तपासली जाणार आहे, डिजिटल कौशल्य तपासलं जाणार आहे, पायाभूत सुविधा तपासल्या जाणार आहेत, आर्थिक क्षमता तपासली जाणार आहे, प्रामाणिकपणा आणि त्यांची नागरिकाभिमुख सेवा देण्याची क्षमता, या सर्व बाबींच्या आधारे आता त्यांना आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी दिलं जाणार आहे आणि त्याच ह्याच्यामध्ये एकाच भौगोलिक क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची प्रक्रिया खालील पद्धतीने गुणांकन केलं जाणार आहे. हे कसं असणार आहे? त्यांच्या शैक्षणिक पात्रतेला 10 गुण दिलेले आहेत. किमान उच्च प्राथमिक म्हणजे SSC 12वी असणं, पदवी वरचं जे काय असेल तर त्याचं काहीही करण्यात येणार नाहीये. जर वरची किमान शैक्षणिक अर्हता असल्यास त्यांना 5 गुण आणि पदवी असल्यास अतिरिक्त 2 गुण आणि पदव्युत्तर असल्यास 5 अतिरिक्त गुण. अशा पद्धतीनं हे त्यांना दिलं जाणार आहे. 10 गुण हे आहेत. पण कशा पद्धतीने दिले जाणार आहेत? किमान उच्च माध्यमिक SSC उत्तीर्ण पाहिजे. पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत. 5 गुण आहेत हे. आणि त्याच्यानंतर पदवी असल्यास फक्त 2 गुण दिले जाणार आहेत. पदव्युत्तर असल्यास 5 गुण. अशा पद्धतीने हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर संगणक व डिजिटल साक्षरतासाठी 15 गुण देण्यात आलेले आहेत. पायाभूत सुविधासाठी 15 गुण आहेत. त्याच्यामध्ये सुविधा आहेत, कॅन्टर, संगणक आहे, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक हे तुम्ही पाहून घेऊ शकता. आर्थिक क्षमतेसाठी 10 गुण देण्यात आलेले आहेत. 6 ते 12 महिने व्यवसाय चालवण्याची आर्थिक क्षमता असली पाहिजे, म्हणजे भांडवल वगैरे त्याची. ग्राहक सेवा व संवाद कौशल्य मुलाखतीद्वारे घेतलं जाणार आहे. संवाद कौशल्य, तक्रार निवारण हे संपूर्ण घेतलं. त्याच्यामध्ये अनुभव 10 आहे. CSE, माहिती सेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभवसुद्धा 10 गुणाचा धरला जाणार आहे. व्यवसाय आराखडा व शाश्वतता 5 गुण दिले जाणार आहेत. सामाजिक समावेशकता 5 गुण दिले जाणार आहे आणि चारित्र्य पडताळणी म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं 10 गुण, जे पोलीस पडताळणी केली जाणार आहे. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा काही केलं यादीत आहे का नाव,
अशा पद्धतीनं तुमचे 100 गुण तपासले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला इथं पूर्वी ज्या पद्धतीनं की इथं पदवी असेल तर 30 गुण होते, त्याचं काही व्हॅल्यू राखता कमी केलेलं आहे. पदव्युत्तर असल्यास 25 गुण, सी-एस-सीचे 25 गुण तर तुमचे कमी झालेले आहेत. मुलाखतीचे थोडे ह्याच्यामध्ये 20 आहेत. अशा पद्धतीनं पूर्वीच्या आणि आताच्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं गुणांकनामध्ये कमी करण्यात आलेले आहे. किमान पात्रता आता काय ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये किमान वय 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. किमान त्यांची 12वी झाली पाहिजे. एम-एस-सी-आय-टी असणं गरजेचं आहे. संबंधित रहिवासी असणं गरजेचं आहे. तिथल्या ठिकाणचा आधार कार्ड, पॅन, बँक खाते असणं, ओळखपत्र गरजेचं आहे. आणि नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी नसलेला असावा. पायाभूत सुविधेमध्ये किमान 100 चौरस फूट कार्यालय असणं, 2 संगणक किंवा लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, UPS किंवा पर्यायी वीज बॅकअप पाहिजे. ब्रॉडबँड इंटरनेट पाहिजे. ग्रामीणसाठी 10 MBPS, नागरिकसाठी 20 MBPS, CCTV, नागरिकांसाठी प्रतीक्षालय आणि शासनातील सेवा शुल्क दर्शवणारा फलक असला पाहिजे. मुलाखतीमध्ये काय आहे तर जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत अर्जदारांची संरचित मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीमध्ये काय विचारलं नाही, शासकीय योजनांचे ज्ञान विचारलं जाईल, लोकाभिमुख सेवा वृत्ती विचारली जाईल, डिजिटल प्रणाली हाताळण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, संवाद कौशल्य, प्रामाणिकपणा व नैतिकता आणि माहिती गोपनीय व डेटा सुरक्षा याबाबत काय जागरूकता तुम्ही केली जाता. अशा पद्धतीने हे केलं जाणार आहे आणि कार्यप्रतिष्ठानावर आधारसुद्धा करार नूतनीकरण केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये 3 वर्षाचा हा करार देण्यात येणार आहे. CSE व्हेलीला निवड झालेल्या. त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या व्यवहाराची संख्या, नागरिक समाधान निर्देशन, सेवा देण्याचा लागणारा सरासरी कालावधी, प्राप्त तक्रारींची संख्या, निराकरण, एका परीक्षणातील अनुपालन ही अनेक त्याच्यामध्ये आहेत. अपात्र काय आहे त्याच्यामध्ये खोटी किंवा बनावट कागदपत्रे सादर करणे त्याला अपात्र केलं जाणार आहे. कोणत्याही शासकीय योजनेतून काळ्या यादीत नाव असेल तर केलं जाणार आहे आणि फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याची गंभीर प्रकरणं असतील तर त्याचीही केलं जाणार आहे. निवड कशी असणार आहे ह्याच्यामध्ये तर अर्जाची प्राथमिक छाननी आणि पडताळणी होईल. गुणांकनाच्या आधारे कागदपत्राचं परीक्षण केलं जाईल. कार्यालयामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. नंतर पोलीस पडताळणी केली जाईल. जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संरचित मुलाखत घेतली जाईल. 100 गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. नंतर हरकती मागवल्या जातील आणि अंतिम निवड व नियुक्तीचे आदेश देण्यात येईल आणि अनिवार्य प्रशिक्षण व 6 महिन्याचा परीक्षा विधीन कालावधी देण्यात येणार आहे आणि समाधानकारक कार्यप्रदर्शनानंतर नियमित त्यांना मान्यता देण्यात येणार आहे. अशा पद्धतीची ही अंमलबजावणी होणार आहे. अशा पद्धतीचा हा GR 9 जुलै 2026 रोजी निघालेला आहे. तुम्हाला हा GR पाहायचा असेल तर शासनाचं जे काही अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन पाहू शकता. अशा पद्धतीनं आता आपले सरकार सेवा केंद्र देण्याच्या बाबतीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. हे सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपले सरकार सेवा केंद्र 2.0 चे जे काही निकष नवीन देण्यात आलेले आहेत, सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, ती सविस्तर माहिती आपण A to Z पाहिलेली आहे. तुमच्या जर काही आणखी शंका असतील तर नक्की कमेंट करा. त्याला प्रत्युत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.